दरवर्षीप्रमाणे यंदाही वरळीतील शिवसह्याद्री फाउंडेशनच्या वतीने जांभोळी मैदान येथे मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा करण्यात आला। यंदाचे हे 15वे वर्ष विशेष आकर्षण ठरले। ते तरुण तरुणी मोठ्या जोशपूर्ण आणि बेभानपणे नृत्य करताना दिसत होते। त्यात तरुण तडफदार आमदार शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आगमनाने त्या तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह जास्तच वाढला। अतिशय उत्स्फूर्तपणे फाउंडेशनच्या वतीने हिंदू नववर्षाची गुढी उभारत भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। वरळी विधानसभेचे आमदार, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, उपनेते आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, साईबाबा संस्थान, शिर्डीचे माजी उपाध्यक्ष जगदीश सावंत, विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर, माजी महापौर नंदू साटम, सौ स्नेहल आंबेकर, सौ हेमांगी वरळीकर, तसेच भाताचे चिटणीस सूर्यकांत पाटील, मयूर वळकर, हेमंत दळवी, मोहन मामुलकर व सर्व पक्षाचे कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। विशेष म्हणजे यंदाच्या स्वागत यात्रेनिमित्त श्री साईनाथांच्या पालखीचे आयोजन करण्यात आले होते। यात वरळीतील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय कदम यांनी तमाम वरळीकर जनतेला गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच आगामी वर्ष सर्वांना आरोग्यदायी ठरावे यासाठी देवाकडे साकडे घातले। ही शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत घेतली कुमार सुजाता सावंत, युवासेना उपसचिव कुमार अश्विनी पवार, त्याचबरोबर फाउंडेशनचे सरचिटणीस महेश खवणेकर, उपाध्यक्ष प्रकाश नारकर, मदन चव्हाण, चिटणीस विनायक चौधरी, सुभाष साळवी, खजिनदार महेंद्र चव्हाण, सदस्य शैलेश कोलतकर, नितीन कदम, सुदर्शन वारसे, सूरज पडवळ आणि एकनाथ मिस्त्री होते। रिपोर्ट संतोष चौगुले।